हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू प्लेस ऑफ मिरॅक्स. सगळ्या स्टेट बोर्ड, ICSE आणि CBSE बोर्ड सगळ्या 10ची एक्झाम आता जवळ येत आहे आणि त्यासाठी तिन्ही बोर्ड्समध्ये सर्वात महत्त्वाचा चॅप्टर आहे आपला ट्रिग्नोमेट्री. बरोबर, खूप साऱ्या मुलांना आवडतो, खूप साऱ्या मुलांना आवडतही नाही. पण आज आपण असं काही कव्हर करणार आहे की ते तिन्ही बोर्डच्या मुलांना कन्सेप्ट समजतील प्लस क्वेश्चनची प्रॅक्टिस देखील आपण घेणार आहोत. ओके, तर चला मुलांना स्टार्ट करूया आपण ट्रिग्नोमेट्री. ट्रिग्नोमेट्री स्टार्ट करताना तर वर्षभर तुम्ही ट्रिग्नोमेट्रीचा खूप सारा स्टडी केलेला आहे, बट त्याआधी काही बेसिक फॉर्म्युला आपण पुन्हा रिवाइज करूया. काय बेसिक फॉर्म्युलाज? सगळ्यात पहिले साइन थीटा. बरोबर बाळांनो, साइन थीटा इज इक्वल टू काय असणार आहे? 1 कोसेक थीटा. हे तर सगळ्यांना माहिती आहे आणि याचं उलट पण असतं, राईट? हा कोसेक थीटाचा इकडे गेला तर साइन थीटा इकडे जाणार आहे, म्हणजेच काय? कोसेक थीटा इज इक्वल टू 1 साइन थीटा. बरोबर आहे. नेक्स्ट फॉर्म्युला कॉस थीटा is equal to 1 sec theta. Same, sec theta is equal to 1 cos theta. After that tan theta. बरोबर, tan theta म्हणजे काय असतं बाळांनो? sin theta upon cos theta. हा एक फॉर्म्युला झाला tan साठी. आणि अजून एक काय म्हणू शकतो आपण की 1 cot theta. tan theta is equal to 1 cot theta. बरोबर, हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. ओके, बेसिक आहे. नाउ नेक्स्ट cot theta. कॉट थीटा म्हणजे काय असणार आहे? टॅन थीटा इज इक्वल टू 1 कॉट थीटा. म्हणजे कॉट थीटा म्हणजे काय होणार आहे? 1 टॅन थीटा म्हणजेच कॉस थीटा अपॉन साइन थीटा. ओके, सो बाळांनो हे आहेत बेसिक फॉर्म्युले जे की आपल्याला आलेच पाहिजे. की साइनचे अपोजिट काय असणार आहे? 1 कोसेक. कॉस म्हणजे काय? 1 सेक. टॅन म्हणजे काय? 1 कॉट पण आहे आणि टॅन मीन्स व्हॉट? साइन अपॉन कॉस. आफ्टर दॅट कॉट म्हणजे काय? 1 टॅन आणि कॉस थीटा अपॉन साइन थीटा. ओके, हे तर बेसिक समजतंय सगळ्यांना. बरोबर, वर्षभर आपण स्टडी केलेलाच आहे. यानंतर आपण आता 1 मार्क्स क्वेश्चन बघणार आहोत. 1 मार्क क्वेश्चन मध्ये सगळ्यात बेसिक लेवलचे क्वेश्चन्स येतात आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला क्वेश्चन आपण घेणार आहोत जो की आहे फर्स्ट क्वेश्चन पाहणार आहे बाळांनो आपण. कॉस थीटा इंटू सेक थीटा. कॉस थीटा इंटू सेक थीटा. काय करणार आहे बाळांनो इथे आपण? पुट दी व्हॅल्यूज. आता कॉस थीटा तर मला माहिती आहे, ऍज इट इज ठेवला. आता सेक थीटा, चला इथे पाहूया. कॉस थीटा इज इक्वल टू 1 सेक थीटा आहे, म्हणजे सेक थीटा इज इक्वल टू काय असणार आहे? 1 कॉस थीटा. बरोबर आहे. सो इथे सेकच्या ठिकाणी मी काय पुट करणार? 1 कॉस थीटा. सो कॉस थीटा गेट कॅन्सल. आन्सर काय येणार आहे याचा? 1. इझी आहे, ओनली 1 मार्क क्वेश्चन आहे. ओके, सेकंड क्वेश्चन आहे आपल्या बाळांनो सेक 60. आता ट्रिग्नोमेट्रिक टेबल माहिती तुम्हाला सगळ्यांच्या व्हॅल्यू येत असतील. बरोबर, वर्षभर आपण केलेली आहे प्रॅक्टिस, राईट? सो सेक 60 ची व्हॅल्यू किती येते बाळांनो? 2. सो दिस इज माय आन्सर. MCQ आहे, इझी आहे. 1. सो नेक्स्ट क्वेश्चन काय होतं बाळांनो आपला? 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा. आता इथे आपण डायरेक्ट फॉर्म्युला पण वापरू शकतो, पण आपण इथे व्हॅल्यू पुट करून करणार आहे. सो 1 प्लस कॉट म्हणजे काय बाळांनो? कॉस अपॉन साइन. ओके, आणि स्क्वेअर आहे तो आपण काय लिहिणार? कॉस स्क्वेअर थीटा अपॉन साइन स्क्वेअर थीटा. राईट. आता इथे काय नाही म्हणजे काय आहे? 1. बरोबर आहे. सो 1 इंटू साइन स्क्वेअर थीटा काय येणार आहे? साइन स्क्वेअर थीटा. बरोबर आहे. आपण काय करणार? या दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार आणि पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार, आपली बटरफ्लाय मेथड. राईट. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 इंटू साइन स्क्वेअर थीटा काय होणार आहे? साइन स्क्वेअर थीटा प्लस इथे तर काय होणार? कॉस स्क्वेअर थीटा इंटू 1 कॉस स्क्वेअर थीटा. आणि बाळांनो ट्रिग्नोमेट्री मधला सगळ्यात इम्पॉर्टंट फॉर्म्युला दॅट इज साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय असतं? तर 1 असतं. सो साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा काय आहे? 1 अपॉन साइन स्क्वेअर थीटा. सो 1 साइन स्क्वेअर थीटा काय येणार आहे? कोसेक स्क्वेअर थीटा. अँड दिस इज माय आन्सर. इझी आहे बाळांनो. ओके बाळांनो, नेक्स्ट ट्रिग्नोमेट्रीच्या आपल्या नेक्स्ट सम साठी आपण इथे काही फॉर्म्युले लिहिलेले आहेत. काय आहे? साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. नेक्स्ट 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. हे फॉर्म्युले आपल्याला लर्नच करायचे आहेत, बाय हार्ट करून टाकायचे आहेत. आता आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन. काय असणार आहे नेक्स्ट क्वेश्चन? 4th नंबर, राईट? कॉट थीटा इंटू टॅन थीटा. म्हणून सेम क्वेश्चन फर्स्ट आला होता आपल्याला, त्याच वे मध्ये आहे. कॉट थीटा, राईट? कॉट थीटा इंटू टॅन म्हणजे काय असणार आहे? टॅनचा फॉर्म्युला काय? 1 कॉट थीटा. सो इथं आपण लिहिलं 1 कॉट थीटा. बरोबर आहे. कॉट थीटा गेट कॅन्सल. आन्सर काय आला आपल्या बाळांनो? 1. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5.
काय दिलेलं आहे, सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा, बरोबर आहे. आता आपल्याकडे बाळांनो फॉर्म्युला आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. हा फॉर्म्युला जर आपण इथे लिहिला 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा, बरोबर. आता ह्या टॅन इथे प्लस मध्ये आहे, आफ्टर शिफ्टिंग तो काय होणार आहे मायनस. सो मी इथे लिहिते सेक स्क्वेअर थिटा मायनस हा इकडे गेलाय, बरोबर. सो टॅन स्क्वेअर थिटा काय राहिलं बाळांनो इज इक्वल टू मध्ये 1. सो दिस इज युअर आन्सर. इझी आहे. फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे की 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा किंवा सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय येतं हमेशा 1. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6 आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर 90 मायनस थिटा. आता अलाइड अँगल फॉर्म्युले कधी ऐकले असतील तुम्ही. सो अलाइड अँगल फॉर्म्युलांमध्ये हा पण फॉर्म्युला तुम्ही पाहिला असेल, साइन 90 मायनस थिटा किंवा साइन π/2 मायनस थिटा. काय येतं बाळांनो, आन्सर इज कॉस थिटा, बरोबर आहे. सो अलाइड अँगल फॉर्म्युले आहे साइन 90 मायनस थिटा इज कॉस थिटा. आपल्याकडे फॉर्म्युले आहे सगळे, आपण वर्षभर अभ्यास खूप सारा केलेला आहे बाळांनो. नसेल जरी केला तरी या व्हिडिओमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी ट्रिग्नोमेट्री समजून पण जाईल आणि प्रॅक्टिस करा. सो साइन स्क्वेअर थिटा मी ॲज इट इज लिहिलं, प्लस काय लिहिणार आहे आपण प्लस साइन 90 मायनस थिटा काय होतं कॉस थिटा. तर याचा स्क्वेअर म्हणजे इथे पण काय येणार आहे कॉस स्क्वेअर थिटा. आणि आपल्याला सगळ्यांचा फेवरेट फॉर्म्युला कुठला, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय येतं नेहमी 1. सो दिस इज माय आन्सर. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन 7 नंबर क्वेश्चन पाहूया आपण. इथेच काय आहे, साइन थिटा इफ साइन थिटा इज इक्वल टू 1/2 देन वी हॅव टू फाइंड आउट व्हॅल्यू ऑफ थिटा. साइन थिटा गिवन आहे आणि मला काय काढायचंय थिटा काढायचंय. आता काय करता येईल बाळांनो, साइनचं तुम्हाला टेबल माहिती आहे ना, आपला ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यूज, साइन 30 ची व्हॅल्यू, साइन 45 ची व्हॅल्यू, साइन 60 ची व्हॅल्यू. कुठल्या साइनची व्हॅल्यू 1/2 आहे बाळांनो, कुठल्या साइनची आहे व्हॅल्यू 1/2 माहिती आहे ना सगळ्यांना. काय सांगा, साइन 30 ची व्हॅल्यू 1/2 आहे, बरोबर आहे. मलाही माहित नाही, टेबल आहे ना आपल्याकडे, टेबलमध्ये पाहायचं. सो साइन थिटा इज इक्वल टू हाफ म्हणजे काय साइन 30. आता हे मी कशासाठी घेतलं, इकडे पण साइन आहे इकडे पण साइन आहे, गेट कॅन्सल. सो थिटा इज इक्वल टू काय आलं बाळांनो 30 डिग्री. सो दिस इज माय आन्सर. गॉट इट. पटकन लिहून घ्यायचंय नाही तर स्क्रीनशॉट काढून घ्यायचंय. ओके बाळांनो, नेक्स्ट 9 नंबर क्वेश्चन आहे आपला. काय दिलेला आहे, सिम्पली फॉर्म्युला त्यांनी विचारलेला आहे, सेम अलाइड अँगल फॉर्म्युला टॅन 90 मायनस थिटा. मगाच्या क्वेश्चन मध्ये आपण एकदा पाहिलं होतं साइन 90 मायनस थिटा होतं. सो साइन 90 मायनस थिटाचा आपण फॉर्म्युला इथे लिहून घेऊया. साइन 90 मायनस थिटा काय येतो बाळांनो, हमेशा याद रखा कॉस थिटा. अँड टॅन 90 मायनस थिटा काय येणार आहे कॉट थिटा, बरोबर आहे. सो इथे आपल्याला विचारलंच काय डायरेक्टली टॅन 90 मायनस थिटा म्हणजेच काय बाळांनो, सरळ सरळ याचा आन्सर आहे काय कॉट थिटा. ओके, नेक्स्ट 10 नंबर क्वेश्चन काय आहे, कॉस 45 ची आपल्याला त्यांना व्हॅल्यू सांगायची आहे साइन मध्ये, म्हणजे साइन मध्ये येणार आहे कॉस मध्ये येणार आहे अशा वेळेचा क्वेश्चन आहे. कॉस 45 इज इक्वल टू आपल्याला फाइंड आउट करायचे. सो कॉस 45 ची व्हॅल्यू किती येते बाळांनो, कॉस 45 डिरेक्टली व्हॅल्यू सांगा बाळांनो 1/√2, बरोबर आहे. सो दिस इज माय आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. इफ साइन थिटा इज इक्वल टू 3/5 देन वी हॅव टू फाइंड आउट कॉस थिटा. साइन थिटा दिलेला आहे आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचंय कॉस थिटाला फाइंड आउट करायचंय. चला तर बाळांनो काय करणार आहे, आपला फेवरेट फॉर्म्युला साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. बिकॉज साइन आणि कॉसचं रिलेशन आहे ना, मग दोघांना रिलेट करणारा फॉर्म्युला कुठला आहे, कुठला तर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1, बरोबर आहे. नेक्स्ट साइनची व्हॅल्यू किती आहे 3/5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता सगळ्यांना स्क्वेअर्स तर येतात. 3 चा स्क्वेअर किती येणार आहे 9/5 चा स्क्वेअर 25 प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ओके, नेक्स्ट आता हा 9/25 जो आहे तो इथे प्लस मध्ये आहे, आफ्टर शिफ्टिंग तो काय होणार आहे मायनस. सो कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 - 9/25.
म्हणून इथे काय करणार आहे आपण पुन्हा बटरफ्लाय मेथड आपली, बरोबर आहे. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार आहोत. सो 1 × 25 25 आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे काय 25 × 1 25 मायनस 1 × 9 9 किती येणार आहे 16/25. तो कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय आली बाळांनो आपली 16/25. सो कॉस थिटाची किती येणार आहे फाइंडिंग स्क्वेअर रूट 16 चं स्क्वेअर रूट किती येतं 4 बरोबर आणि 25 चा 5. सो दिस इज माय आन्सर. गॉट इट. सो बाळांनो नेक्स्ट and last question आहे 1 मार्क साठी. इफ अँगल A इज इक्वल टू 30 डिग्री राईट. आपण 12 क्वेश्चन्स पाहिले 1 मार्क्सचे, त्याच्यामध्ये हा लास्ट क्वेश्चन आहे. इफ अँगल A इज इक्वल टू 30 डिग्री देन वी हॅव टू फाइंड आउट tan 2A. कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला tan 2A ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची, बरोबर आहे बाळांनो. सो याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. सो A इज इक्वल टू 30 म्हणजे 2A इज इक्वल टू किती होणार आहे बाळांनो 60 बरोबर आहे. म्हणजेच इन शॉर्ट आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची आहे tan 60 ची, बरोबर. तो tan 60 ची व्हॅल्यू सगळ्यांना माहिती आहे काय असते √3. ओके समजले बाळांनो. चला तर चला बाळांनो जेव्हा पण आपण ट्रिग्नोमेट्री सॉल्व्ह करणार आहे आपल्या एका साईडच्या पेजवर हे फॉर्म्युला तर इम्पॉर्टंट आहेतच आहेत, पण मगाशी 1 मार्क आपण सॉल्व्ह केला त्यावेळेस खूप साऱ्या मुलांचा क्वेश्चन होता की मॅम टेबल कसा लक्षात ठेवायचं किंवा टेबलसाठी काय करायचं. सो बाळांनो हा असा टेबल असणार आहे 10th स्टँडर्ड राईट. सो काय असणार आहे 0 30 45 60 90. साइन 0 ची व्हॅल्यू नेहमी लक्षात ठेवायची आपल्याला, फक्त साइनच्या व्हॅल्यू कशा लक्षात ठेवणार आहोत. साइन 0 असणार आहे 0, साइन 30 असणार आहे 1/2, साइन 45 1/√2, साइन 60 √3/2 आणि 1. बस फर्स्ट लाईन फक्त लक्ष ठेवा बाळांनो. नंतरची लाईन कशी काढणार आहे कॉस थिटा. मग आपल्याला उलट लिहायचंय. इकडचा 1 आहे तो इथे, नंतर √3/2, नंतर 1/√2, नंतर 1/2 आणि हा 0 इथे, बरोबर आहे. झालं फर्स्ट लाईन लक्षात ठेवली, दुसरी लाईन उलटी लिहिली. आफ्टर दॅट टॅन म्हणजे काय असतं बाळांनो साइन अपॉन कॉस. आपला इथला फॉर्म्युला बघा साइन अपॉन कॉसचा फॉर्म्युला. सेम इथं मला तसंच करायचंय 0/1 काय येणार आहे 0 अपॉन समथिंग 0च असणार आहे. नाउ 1/2 अपॉन √3/2 म्हणजे किती येणार आहे 1/√3. 2 गेट कॅन्सल. नेक्स्ट इथं 1/√2 इंटू 1/√2 सॉरी अपॉन√2 काय येणार आहे 1. इथे √3/2 अपॉन 1/2 2 गेट कॅन्सल. आन्सर किती येणार आहे √3 आणि 1/0 काय असतं त्याला आपण डिफाईनच करू शकत नाही म्हणजेच काय नॉट डिफाईन. ओके नेक्स्ट आता कोसेक आहे. कोसेक कशाचा रेसिप्रोकल आहे साइनचा. साइन इज इक्वल टू काय असणार आहे 1/कोसेक. कोसेकची व्हॅल्यू काढायची आपल्याला म्हणजे कोसेकला इकडे पाठवा साइनला इकडे पाठवा. सो 1/साइनची कुठली पण व्हॅल्यू म्हणजे 1/0 काय येणार आहे नॉट डिफाईन, बरोबर आहे ना. समथिंग अपॉन 0 काय असतं नॉट डिफाईन. नेक्स्ट 1/2 त्याला काय उलट करणार आहे म्हणजे काय येणार आहे 2. 1/√2 म्हणजे √2 इथे 2/√3 आणि 1/1 म्हणजे काय येणार आहे 1. नेक्स्ट सेक म्हणजेच काय करणार आहे कॉसचं आपण उलट करणार आहे राईट. सो 1/1 1च √3/2 2/√3. थोडक्यात काय करायचं ह्याचं कोसेक आहे त्यालाच आपल्याला उलट लिहायचंय म्हणजे हा 1 इथे 2/√3 इथे √2 ॲज इट इज इथे 2 इथे अँड नॉट डिफाईन्ड इथे. गॉट इट. आता कॉटला काय लिहिणार आहे आपण टॅनच्या अपोजिट म्हणजे इथे काय येणार आहे नॉट डिफाईन्ड, बरोबर. नेक्स्ट √3 नेक्स्ट 1 इथे 1/√3 आणि इथे काय येणार आहे 0. इझी आहे बाळांनो. साइन लक्षात ठेवला त्याच्या अपोजिट मध्ये कॉस लिहिला राईट. उलटा लिहायचंय फक्त. टॅन साइन अपॉन कॉस केला. टॅनच्या उलटा काय असणार आहे तुमचा कॉट आणि कोसेक कोणाच्या उलट असणार आहे साइनचा रेसिप्रोकल आणि कोसेकचाच उलटा काय असणार आहे सेक. सो अशा वेळेने तुम्ही टेबल जर लक्षात ठेवला ट्रिकनी तर तुम्हाला टेबल आरामात लक्षात येईल. यानंतर आता आपण पाहणार आहोत 1 मार्क्स. नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन जे एमसीक्यू मध्ये न येता 1 मार्क्स साठी पण येऊ शकतात किंवा एमसीक्यूज मध्ये पण येऊ शकतात. सो फर्स्ट त्याच्यामधला क्वेश्चन आहे जो आपला स्टेट बोर्डचा फर्स्ट क्वेश्चन बी असतो राईट. सॉल्व दी फॉलोइंग. किंवा ICSE बोर्डला जरी पाहिलं तुम्ही तरी त्यांना
हे क्वेश्चन्स असतात. सो 1 मायनस टॅन स्क्वेअर 45 अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर 45. म्हणून याची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची. बरोबर. आता टॅन 45 ची व्हॅल्यू कुठे आली? इथे. बरोबर आहे. टॅन आहे थिटा 45. सो टॅन 45 ची व्हॅल्यू कुठे येणार आहे? इथे. किती आहे? 1. पुट इट हियर. 1 मायनस 1 चा स्क्वेअर अपॉन 1 प्लस 1. सो 1 मायनस 1 किती येते बाळांनो? 1 चा स्क्वेअर तर 1च येणार आहे. सो 1 मायनस 1 काय होणार आहे? 0 अपॉन 2. राईट. अँड 0 अपॉन समथिंग. आन्सर नेहमी काय असतं? 0. ओके. गॉट इट. नाव नेक्स्ट सेकंड वन काय आहे? इफ tan theta is equal to 13 upon 12, then we have to find out cot theta. tan theta दिलेला आहे आणि आपल्याला cot theta काढायचा आहे. सिंपल. आपल्याला माहिती आहे tan theta चा फॉर्म्युला इथे चेक करा बाळांनो. tan theta is equal to काय असतं? 1 upon cot. बरोबर आहे. सो tan theta is equal to 1 upon cot. किंवा याला आपण असं लिहू शकतो cot theta is equal to 1 upon tan. चालेल? पळतंय ना? राइट. cot theta is equal to 1 upon tan theta. So is equal to 1 upon tan theta ची व्हॅल्यू किती बाळांनो? 13 upon 12. बस यालाच वरती न्यायचंय. म्हणजेच काय होणार आहे? 12 upon 13. सो cot theta ची व्हॅल्यू काय झाली बाळांनो? 12/13. टॅनचाच रेसिप्रोकल काय असतो? cot. समजतंय? इझी आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, लिहून घ्या. Okay, बाळांनो नेक्स्ट क्वेश्चन. प्रूव्ह दॅट. ओके, वी हॅव टू प्रूव्ह दॅट. काय प्रूव्ह करायचं आपल्याला? कोसेक थिटा इंटू रूट 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू आपल्याला प्रूव्ह करायचं आहे 1. काय प्रूव्ह करायचं आपल्याला? 1. आता प्रूव्ह दॅटचे क्वेश्चन आले की आपण काय करतो? LHS इज इक्वल टू RHS दाखवतो. बरोबर आहे. सो या क्वेश्चन मध्ये आपला LHS काय आहे? कोसेक थिटा इंटू रूट 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. आता बाळांनो हा कुठेतरी पाहिलं वाटतंय का? येस. कुठे पाहिलं रे बाळांनो? इथे बघा. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 आहे. आता या कॉसला जर मी पलीकडे पाठवलं तर काय होणार आहे? 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. मग 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय होणार आहे? साइन स्क्वेअर थिटा. बरोबर आहे ना? सो 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजेच काय होणार आहे आपला? साइन स्क्वेअर थिटा. सो हे मी ॲज इट इज लिहिलं इंटू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा काय असणार आहे? साइन स्क्वेअर थिटा. ओके. नाव इथे रूट आहे, इथे स्क्वेअर आहे, कॅन्सल होतं. माहिती आहे ना बाळांनो? स्क्वेअर आणि इथे रूट काय होणार आहे? कॅन्सल होणार आहे. सो कोसेक थिटा इंटू काय राहिलं? फक्त साइन थिटा. आता साइन थिटा म्हणजे काय असणार आहे? 1 अपॉन कोसेक थिटा. पुट इट हियर. कोसेक थिटा इंटू 1 upon cosec theta. So cosec theta get cancel. Answer is 1 and this is our RHS. So LHS is equal to RHS. Hence true. समजतंय? इझी आहे ना? चला पटकन माझ्यावरच लिहा. ओके बाळांनो नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे क्वेश्चन नंबर 4 म्हणूया आपण याला. इफ tan theta is equal to 1, then we have to find out sin theta into cos theta. याची व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे? फाइंड आउट करायची. बरोबर आहे. काय दिलेलं आहे? tan theta is equal to 1 is given. सो आपण आन्सर मध्ये पहिलं जे दिलेलं आहे ते लिहून घेऊया. tan theta is equal to 1. आता मॅम काय करायचं? तर आपण पाहूया tan theta कशाची व्हॅल्यू 1 आहे tan मध्ये. सो tan मध्ये कशाची व्हॅल्यू 1 आहे बाळांनो? इथे 45. बरोबर आहे. सो मी इथे लिहिताना असं लिहू शकते tan theta is equal to tan 45. बरोबर ना? tan 45 चीच व्हॅल्यू 1 आहे. सो 1 च्या जागी मी tan 45 लिहू शकते. नाउ नेक्स्ट दिस tan गेट कॅन्सल. सो थीटा इज इक्वल टू काय झालं बाळांनो? 45 डिग्री. बरोबर. थीटा अँगल आहे. सो डिग्री मध्ये लिहिलं आपण. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? साइन थीटा इंटू कॉस थीटा इज इक्वल टू आता साइन 45 इंटू काय येणार आहे ते बाळांनो? कॉस 45. आता साइन 45 आणि कॉस 45 दोघांची व्हॅल्यू पाहूया इथे आपण.
साइन 45 ची व्हॅल्यू आहे 1/√2, कॉसची पण काय आहे 1/√2. पुट इट हियर. Now multiplication 1 into 1 1 and √2 into √2 √2 into √2 2. So this is my answer. समजतंय बाळांनो? चला बाळांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपलं 5th one. If 2 sin theta is equal to 3 cos theta, then we have to find out the value of tan theta. कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला? tan थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. बरोबर आहे बाळांनो? चला 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 काय दी गिवन आहे? 2 sin theta is equal to 3 cos theta. जे गिवन आहे ते आपण पटकन लिहून घेतलं. नाव काय करायचं आपल्याला? tan पाहिजे आणि tan म्हणजे काय असतं? sin अपॉन cos. बरोबर आहे? मग इथे sin तर ऑलरेडी आहे, या cosला मी इकडे पाठवू शकते. येस पाठवूया आपण sin थीटा अपॉन cos थीटा इज इक्वल टू, आता हा जो 2 होता इथे मल्टिप्लिकेशन मध्ये होता, आफ्टर शिफ्टिंग तो काय झाला इथे डिवाइड मध्ये गेला. सो साइन थीटा अपॉन कॉस थीटा किती येणार आहे बाळांनो? टॅन थीटा इज इक्वल टू व्हॅल्यू किती आली बाळांनो? 3/2. दिस इज माय आन्सर. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे 6th one. इफ cot 90 minus a okay is equal to 1, then we have to find out angle A. Angle A ची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची. चला अलाइड अँगल फॉर्म्युला आपण पहिले पण पाहिला होता. सो cot 90 minus A is equal to 1 is given. So cot 90 minus A is equal to 1. आता अलाइड अँगल फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. cot 90 minus थीटा म्हणजे काय असतं? tan थीटा. इथे थीटाच्या जागी काय आहे? A. सो tan A is equal to काय असणार आहे? 1 आणि 1 tan मध्ये 1 कोणाचा आहे? येस 45 चा आहे. आता ऑलमोस्ट आपलं लर्नच झालेलं आहे. 1 tan मध्ये 1 व्हॅल्यू कशाची असते? tan 45 राईट. सो tan गेट कॅन्सल. सो अँगल ए इज इक्वल टू काय राहिलं बाळांनो? 45 डिग्री. समजतंय? चला पटकन लिहून घ्या. इझी आहे ना बाळांनो? ट्रिग्नोमेट्री समजायला लागली? ओके चला नेक्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7. इफ 1 minus cos square theta is equal to 1/4, then we have to find out value of theta. काय फाइंड आउट करायचे आपल्याला? व्हॅल्यू ऑफ थीटा फाइंड आउट करायची. काय क्वेश्चन आहे? 1 minus cos square theta is equal to 1/4. तर वानो सेम मगाचाच आपला फॉर्म्युला इथे यूज करणार आहे आणि सगळ्यांचा फेवरेट फॉर्म्युला कुठला? sin square theta plus cos square theta is equal to 1. बरोबर आहे. कॉसला जर मी पलीकडे पाठवलं तर काय होणार आहे? 1 minus cos square theta आणि इक्वल टू काय राहणार आहे? sin square theta. सो इथे काय राहणार आहे? 1 minus cos square theta is equal to sin square theta is equal to काय झालं बाळांनो? 1/4. जे ॲज इट इज आहे ते लिहिलं. आता इथे स्क्वेअरची टर्म आहे, मला फक्त sin थीटा पाहिजे. मग मी काय करणार? फाइंडिंग स्क्वेअर रूट. सो sin थीटा इज इक्वल टू काय होणार आहे बाळांनो? 1/2. बरोबर की नाही? 1 चं स्क्वेअर रूट 1, 4 चं स्क्वेअर रूट 2. नाव आता काय करायचं? आपल्याला थीटा पाहिजे ना, हे साइन नको आहे. मग साइन 1/2 कोणाचे? साइन मध्ये 1/2 कोणाची व्हॅल्यू आहे बघा बरं? साइन 30 ची व्हॅल्यू आहे. सो साइन थीटा इज इक्वल टू साइन 30. का इथे साइन 30 पुट केलं? आता साइन 30 ची व्हॅल्यू किती आहे? हाफ आहे. बरोबर. आता साइन साइन गेट कॅन्सल. सो थीटा इज इक्वल टू किती झालं? 30 डिग्री. दिस इज माय आन्सर. चला बाळांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रूव्ह दॅटचा क्वेश्चन आलेला आहे. सो वी हॅव टू प्रूव्ह दॅट cos 90 minus a अपॉन sin थीटा या sin a is equal to sin 90 minus a अपॉन cos a. ओके चला 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 प्रूव्ह दॅट करायचं आहे. मॅम कसं करायचं? प्रूव्ह दॅट म्हटल्यानंतर आपण काय करतो? LHS इज इक्वल टू RHS दाखवतो. सो आपण इथे पाहूया LHS इज इक्वल टू काय आहे? LHS आपली cos 90 minus a अपॉन sin a. आता अलाइड अँगल फॉर्म्युलामध्ये आपण मगाशी पण पाहिलं होतं. cos 90 minus a काय असणार आहे? sin a अपॉन काय? sin a. आणि बाळांनो sin a गेट कॅन्सल. आन्सर काय आला आपलं इथे? 1. सो LHS आपली काय आलेली आहे? 1.
आता RHS पाहूया. सो RHS इज इक्वल टू साइन 90 मायनस ए अपॉन कॉस ए इज इक्वल टू साइन 90 मायनस ए काय येणार आहे कॉस ए अपॉन कॉस ए. सो कॉस ए अपॉन कॉस ए गेट कॅन्सल. आन्सर काय आलं बाळांनो 1. सो LHS इज इक्वल टू काय येणार आहे RHS. सो वी हॅव टू प्रूव्ह दॅट. आपण प्रूव्ह केलंय राईट. LHS इज इक्वल टू RHS. ओके चल into box is there. If tan theta into box is equal to sin theta, then we have to find out this value, right? यात इथली व्हॅल्यू बॉक्स मधली व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. सो बॉक्स मधल्या व्हॅल्यूला आपण काहीतरी कन्सिडर करू शकतो का रे बाळांनो? येस करू शकतो. इंटू आपण सपोज x कन्सिडर केलं इज इक्वल टू काय लिहिणार आपण साइन थिटा. आता टॅन मीन्स व्हॉट साइन अपॉन कॉस. बरोबर आहे ना. टॅनचा फॉर्म्युला इथे बाळांनो साइन अपॉन कॉस. साइन थिटा अपॉन कॉस थिटा इंटू काय एक्स इज इक्वल टू साइन थिटा. बरोबर आहे. आता याला इकडे पाठवूया आपण. तर काय होणार आहे इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे गेला डिवाइड मध्ये होणार. म्हणजेच काय होणार आहे एक्स इज इक्वल टू साइन थिटा इंटू कॉस थिटा अपॉन साइन थिटा. बरोबर उलटा होणार आहे पुढे जाऊन. सो साइन थिटा गेट कॅन्सल. एक्स इज इक्वल टू काय बाळांनो कॉस थिटा. सो बॉक्स मधली व्हॅल्यू काय असणार आहे कॉस थिटा. चल नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे सेक थिटा प्लस टॅन थिटा इंटू सेक थिटा मायनस टॅन थिटा. वी हॅव टू फाइंड आउट व्हॅल्यू ऑफ दिस. याची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो बाळांनो थोडंसं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल सेक थिटा प्लस टॅन थिटा सेक थिटा मायनस टॅन थिटा ए प्लस बी ए मायनस बी. कुठला फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. याला जर आपण ए कन्सिडर केलं तर ए प्लस बी इंटू काय होणार आहे ए मायनस बी होणार आहे. आणि याचा फॉर्म्युला काय असतो नेहमी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सो पुट इट हियर सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. आणि सगळ्यांना माहिती आहे याचा फॉर्म्युला काय इथे पहा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आणि या टॅनला मी जर पलीकडे शिफ्ट केलं तर काय होणार आहे सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. सो दिस इज अ फॉर्म्युला. याची व्हॅल्यू किती येते बाळांनो 1. सो सेक थिटा प्लस टॅन थिटा इंटू सेक थिटा मायनस टॅन थिटाची व्हॅल्यू किती येणार आहे 1. नेक्स्ट 11 नंबर क्वेश्चन राईट. साइन 75 अपॉन कॉस 15 डिग्री याची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची. बापरे मॅडम काय आहे हे पाहूया आपण काय आहे ते. ओके सो साइन 75 याला मी असं लिहू शकते का रे बाळांनो 90 मायनस 15 किती येतं 90 मायनस 15 75 येतं ना. सो या 75 ला मी काय केलं थोडक्यात स्प्लिट केलं काय 90 मायनस 15 अपॉन खाली काय आहे कॉस 15. बरोबर आहे. आता अलाइड अँगल फॉर्म्युला परत साइन 90 मायनस थिटा काय येतं कॉस थिटा. शाबाश. सो कॉस काय येणार आहे 15 अपॉन कॉस 15. सो कॉस 15 गेट कॅन्सल. आन्सर इज 1. समजतंय इझी आहे. सो दीज आर 1 मार्क्स क्वेश्चन. यानंतर आपण पाहणार आहोत 2 मार्क्स क्वेश्चन.